दरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडलेला आहे। लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही असं इस्रायलनं स्पष्ट केलंय। लेबनॉनमध्येही हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ म्हणाले होते। शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा उल्लेख नाही, समावेश नाही असं इस्रायलनं म्हटलंय। अमेरिकेच्या युद्धविरामांच्या प्रयत्नांचं स्वागतच असल्याचं इस्रायल म्हणालाय। इराणजवळ अण्वस्त्र नको असं आम्हालाही वाटत होतं असंही इस्रायलनं म्हटलंय। त्यामुळे अमेरिकेच्या युद्धविरामांच्या प्रयत्नांचं स्वागत असल्याचं इस्रायलनं म्हटलेलं आहे। पण त्यासोबतच शहबाज शरीफ यांचा दावा मात्र इस्रायलनं खोडून काढला। युद्धबंदीच्या प्रस्तावात लेबनॉनचा समावेश नाही, त्यामुळे लेबनॉनवरती हल्ले सुरू राहतील असं इस्रायलनं स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या प्रयत्नांचं आम्ही स्वागत करतो असं इस्रायलनं म्हटलेलं आहे। शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश नसल्याचं इस्रायलनं स्पष्ट केलंय। त्यामुळे लेबनॉनवरचे हल्ले इस्रायलकडून सुरूच राहतील असं देखील इस्रायलकडून आता सांगितलं जातंय। शहबाज शरीफ यांनी वक्तव्य केलं होतं की लेबनॉनवरचे हल्ले देखील थांबवले जातील, पण युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा समावेश नाही असं इस्रायलनं स्पष्ट करत आपली भूमिका समोर ठेवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।